2025 चालू घडामोडीचे प्रश्न. रणजी ट्रॉफी 2025चे विजेतेपद विदर्भाने जिंकले आहे. रणजी ट्रॉफी 2025चे विजेतेपद विदर्भाने जिंकले आहे. जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळ दुबईचे विमानतळ बनले आहे. जगातील सर्वात जास्त व्यस्त विमानतळ दुबईचे बनले आहे. श्रमश्री योजना पश्चिम बंगालने सुरू केली आहे. श्रमश्री योजना पश्चिम बंगालने सुरू केली आहे. मल्लपुरम भारतातील पहिला ई-साक्षर जिल्हा बनला आहे. मल्लपुरम भारतातील पहिला ई-साक्षर जिल्हा बनला आहे. अंकुर योजना ओडिशा राज्याने सुरू केली आहे. अंकुर योजना ओडिशा राज्याने सुरू केली आहे. IPL 2025चे विजेतेपद RCBने जिंकले आहे. IPL 2025चे विजेतेपद RCBने जिंकले आहे. 23 सप्टेंबर हा 2025 पासून आयुर्वेदिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. 23 सप्टेंबर लक्षात ठेवा. संसदेत कामकाजासाठी अजून 3 नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. पहिले 19 भाषा होत्या, आता त्या टोटल 21 भाषा आहेत. ओडिशा राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली. ओडिशा राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली. भूषण गवई हे 52वे सरन्यायाधीश बनले आहेत. भूषण गवई हे 52वे सरन्यायाधीश बनले आहेत. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल आहेत. पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव श्रीविजयपुरम आहे. पुढचा प्रश्न. मनू भाकर ही नेमबाजी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. मनू भाकर ही नेमबाजी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. 18वे प्रवासी भारतीय संमेलन ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे पार पडले. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. महाराष्ट्र राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. रेखा गुप्ता यांची फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 16व्या एशियाई नेमबाजी स्पर्धा कझाकिस्तानमध्ये सुरू आहेत. मित्रांनो, आजच्या तुम्ही महत्त्वाच्या चालू घडामोडी ऐकल्या त्याबद्दल धन्यवाद.